सांगतो, देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाच्या नादाला लागू नका। आणि लोकसभा निवडणुकीतल्या धक्कादायक निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार की काय असा प्रश्न आता राजकीय निरीक्षकांना पडलाय। कारण अजितदादा गटाचे नाराज आमदार हे खासदार सुप्रिया सुळेंच्या संपर्कात असल्याचा दावा सूत्रांनी केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 ते 19 आमदार हे परतीच्या वाटेवर असल्याचा दावा हा आमदार रोहित पवारांनीही केलाय। माझ्या अंदाजाने 18 ते 19 लोक जे आमदार आहेत ते आमच्या नेतेसाहेबांच्या संपर्कात आहेत आणि 12 अजितदादांचे आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये काय होते हे आपल्याला बघावं लागेल। जे लोक सत्तेत आता आहेत आणि परत कदाचित पुढच्या सगळ्या गोष्टी बघत परत येतील त्यांना सेकंड प्राधान्य दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं। आणि त्याच्याचबरोबर काही असे आमदार आहेत की ज्यांनी साहेबांबद्दल कुठेही काही निगेटिव्ह बोललेलं नाही आणि काही व्यक्तिगत नाही तर दबाव तंत्र करून त्यांना तिकडं जावं लागलं आहे। त्यामुळे अशी जी लोक आहेत तर अशा लोकांना घ्यायला काय हरकत नाही, पण ज्या लोकांनी खालच्या लेवलला जाऊन आपल्या नेत्यांच्या विरोधात विचाराच्या विरोधात काही वक्तव्य केले असतील अशा लोकांना घेऊ नये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। लोकसभा निवडणुकीतल्या धक्कादायक निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक उद्या मुंबईत होते। या बैठकीत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा आढावा घेण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या, पण त्यापैकी रायगडच्या एकमेव मतदारसंघात त्यांचा खासदार निवडून आलाय। त्यामुळे राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीत उद्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात येईल। या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना बोलावण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांच्या बैठकीचा सिलसिला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री